गाईज, मम्मीचा हात ना दुखायला लागलाय काम करून करून. काय बोलू, हात सुजलाय. नाही नाही, दिवस बदलतील आहे. काय नाही, आमच्याकडे खूप आयडिया माझा सेकंडरी मोबाईल आहे प्रॅक्टिकल आतमध्ये असणार आहे, पण इथं इथं लेक्चर होतात. हे बघा किती घाण येते, साफच नसतं. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी दमादन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. तर भाई रेडी वगैरे झालोय मी कॉलेजसाठी. चाय नाश्ता काय केला नाही. एक मंटू खाली माऊ माऊ करायला लागले, काय माहिती त्याला काय पाहिजे. काय बाबा, काय पाहिजे? काय? सिटी बिचारी तिथं झोपली आहे. पप्पा नाहीये घरी, कारण पप्पा कालच गेले सकाळी पुण्याला. का गेलेत काय माहिती, काहीतरी कामासाठी गेले असतील. काय अजून तुम्हाला माहिती, माझा हा वाला हात आहे ना खूप दुखायला लागलाय, हा वाला. कारण मी ते इंजेक्शन घेतलं होतं ना हेपेटायटिस बीचं, तर त्यामुळे यार माझा हात दुखायला लागलाय. 2 दिवस झाले हात बरा नाही झाला. हा इंजेक्शन घेतला म्हणून. सांगितलं असेल ना चोळायला, चोळलं नव्हतं. चोळलं, अरे थंड म्हणजे बर्फाने शेकलं ना मी. आईस बॅग आहे ना. सांगितलं होतं हा. का बर्फाने शेकायला? हो शेकलं होतं. हो. मग घरी तर मी बघितलं नाही शेकलेलं. असं काय बघताय? हा? चाय चपाती रेडी आहे ना? काय झालं होतं ना? इंजेक्शन दिला ना तर हात दुखतोय. अये नंगे पंग, तुम्हाला दिलं का तुम्ही दिलं? मला दिला कसलं इंजेक्शन? हेपेटायटिस बी च. तर माझा चाय नाश्ता झालाय. आता मी चाललोय कॉलेजला. आज बाईकने नाही जाते, ट्रेनने चाललोय मी. ठीक आहे, चला मग जाऊया. तर गाईज मी आता जात होतो, तर मध्ये एक माणूस भेटला. तो बोलला की अरे भाई व्हिडिओ बनाते हो क्या नाही. मी आधी शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचो, तर त्याच्यानंतर मी आता व्लॉगिंग मध्ये आलोय. तर शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये चांगलं चालायचं. मग तो बोलला की भाई बनाते हो क्या नहीं व्हिडिओ. मैं बोला नहीं, इतना नहीं बनाता हूँ. तो बोला क्यों छोड़ दिया. मैं बोला नहीं छोड़ा नहीं हूँ, बस ब्रेक है. मग तो बोलला कुछ आता रहेगा तुमको पैसा वगैरह. बोला नहीं भाई क्या बताओ, पैसा आता था तो मैं कॉलेज थोडी करता था. तर म्हणजे भाई, तुम्ही समजते, जो पण येतोय ना पैशावरती येतोय. लाईफ मध्ये पैसा खूप गरजेचा आहे. तो लोक हे नाही विचारणार तुम्ही किती स्ट्रगल करतायत, काय स्ट्रगल करतायत, किती वर्ष लागले. तुमचं स्ट्रगल नाही बघत, पैसे बघतायत. तुला पैसे किती येतात, काय येत आहेत, समजतं. म्हणून तुम्ही आयुष्यात पैसे कमवा. मनी इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. ठीक आहे. आता आम्ही कुर्ला स्टेशनला पोहोचलोय. गर्दी तर आहे. आता बघू ट्रेन कधी येते कधी नाही. गरम पण खूप होत आहे भाई. भाई गर्दी बघा यार, कसं चढणार. याला मी बोललो भाई बाईकने जाऊ, ह्याने ऐकलं नाही. भाई कुठे चढायचं, या इथे या. तर मी कॉलेजला पोहोचलोय. मी मायक्रोच्या ऑफिस मध्ये गेलो होतो तिथं सिग्नेचर करायला. भाई आमच्या इथे एवढे सिग्नेचर करतात ना, काय सांगू. एक ऑफिस मध्ये सिग्नेचर करायला लागते, एक आमच्याकडे अटेंडन्स ठेवायला लागतं, प्रेझेंटी अब्सेंटीचा, आणि एक जिथं पोस्टिंग आहे तिथलची प्रेझेंटी असते. प्लस सरांकडे पण ऑफिसमध्येच सर, तिथे पण प्रेझेंटी द्यायला लागते. विचार करा केवढं म्हणजे आम्हाला सिग्नेचर वगैरे द्यायला लागते. आता आलोय प्रॅक्टिकलला. हे बघा प्रॅक्टिकलला आलोय. प्रॅक्टिकल आतमध्ये असणार आहे, पण इथं इथं लेक्चर होतात. हे बघा किती घाण आहे इथे, साफच नसतं. अशा जागेवर बसू का आम्ही लेक्चरला. Woke up late, missed the morning glaze. But कोलेस्ट्रॉल आहे. अजून हे आहे, काय आहे, एक कोलेस्ट्रॉल आहे, हे ट्रायग्लिसराइड आहे. स्टँडर्ड अननोन, स्टँडर्ड अननोन. कलर बघा. कोलोरीमीटर. काय नाही, आमच्याकडे खूप आयडिया माझा सेकंडरी मोबाईल आहे किती आली व्हॅल्यू? 0.7. हो काका.
बस थोडीशी 0.25. कॉलेज सुटलंय, प्रॅक्टिकल झालेत. आता मी चाललोय घरी. खूप टाकलो यार, घाम बघू शकता किती घाम आलाय, किती ऊन आहे बाहेर. आलं गाईज, मी घरी येऊन फ्रेश वगैरे झालो होतो. मग टी शर्ट चेंज केलं कारण गरमीने एवढा घाम आला होता ना, टी शर्टचा वास येत होता. म्हणून चेंज केलं, फ्रेश वगैरे झालोय. मम्मी आलीये कामावरनं, अजून मम्मी बनवतीये आंब्याचा रस. हे बघा, बनवून झाला ना. मस्त ताजा ताजा आंब्याचा रस बनवलाय मम्मीने. पण आंबे मला दिसले नाही फ्रीज मध्ये. अरे माझ्या बॅगेत होते रे, जाताना कामाला जाताना घेतलेले. अच्छा, हे बघा, हापूस आहे. दोनच. अरे ते नकली आंबे असते ते, मुंबईचे आंबे काही नकली जाते. अजून इथे बघा जादू. हा आंबा ना मी फ्रीजर मध्ये ठेवतो. ओय ओय छकुलू, ओय छकुलू. काय? हा ठेव. ए काय तुला काय पाहिजे? पोरगीला काय पाहिजे माझ्या? खालते. ए ए ए छकुल्या, ए छकुल्या, ए छकुल्या. गाईज, मम्मीचा हात ना दुखायला लागलाय काम करून करून. काय बोलू, हात सुजलाय. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा, माझ्या आईचा हात सुजलाय मेहनत करून करून. बघा, अरे चांगले काय नाही, दिवस बदलतील आहे, टेन्शन घेऊ नको. हे बघा, हे दिसतंय, पुन्हा हात सुजलाय. आरामशीर काम करायचं ना. जास्त काम पडायला लागले, मग त्यामुळे ते काम तर चला मग मित्रांनो, आपली वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.